या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, राकेश इकडे टपरीवर चहा प्यायला आलेला असतो. त्या टपरीवर चहा द्यायला एक मुलगी असते. राकेश त्या मुलीला विचारत असतो, एक कटिंग मिळेल का? ती मुलगी म्हणत असते, हो साहेब. त्यानंतर ती मुलगी राकेशला चहा देते आणि हा घ्या साहेब असं म्हणते. ती मुलगी जेव्हा राकेशला चहा देत असते तेव्हा राकेश कपाबरोबरच त्या मुलीचा हात पकडत असतो आणि त्या मुलीला म्हणत असतो की साहेब नको ग म्हणूस मला. आणि चहा पिता पिता एकटक त्या मुलीजवळ तो घाणेरड्या नजरेने बघत सुद्धा असतो. चहा पिऊन झाल्यावर राकेश म्हणत असतो, वा वा क्या बात आहे, जादू आहे ग तुझ्या हातात. हा चहा साखरेशिवाय सुद्धा गोड लागला असता खरंच. आणखी एक गोष्ट अनेकांनी सांगितली असेलच ना तुला. एवढ्यातच ती मुलगी म्हणते, काय हो साहेब? राकेश म्हणतो, तुझी स्माईल किती गोड आहे अगं. ती मुलगी म्हणते, अहो साहेब, ग्राहकांशी असं हसूनच बोलावं लागतं ना. राकेश म्हणतो, या स्माईलचा उपयोग फक्त कामासाठीच करायचा नसतो ग. असं ऐकल्यावर त्या मुलीला सुद्धा खूप अवघडल्यासारखं वाटत असतं. त्यानंतर राकेश त्या मुलीला म्हणतो, एक टोस्ट देतेस का? ती मुलगी सुद्धा हो म्हणून एक टोस्ट राकेशच्या हातामध्ये देत असते. टोस्ट घेताना राकेश पुन्हा त्या मुलीच्या हाताला पकडतो. त्या मुलीला खूप अवघडल्यासारखं वाटत असतं. राकेश म्हणत असतो, वाव कडक आहे. पुढे तो टोस्ट असं म्हणतो. त्यानंतर राकेश तेथे येत असलेल्या 2 गुंडांना बघतो आणि तेथून गायब होतो. 2 गुंड त्या मुलीजवळ येतात आणि राकेशचा फोटो दाखवत यांना बघितलंस का असं विचारत असतात. ती मुलगी मात्र इकडे तिकडे बघत असते. वल्लरी इकडे आजीला विचारत असते, आई औषधं घेतलीत ना वेळेवर? पुढे वल्लरी म्हणते, हे बघा, कितीही टेन्शन जरी असलं ना तरी औषधं मात्र वेळेवरच घ्यायची हां. आजीला मात्र घडलेला प्रकार आठवत असतो. आजी म्हणत असते, काल चिंटू थोडक्यात वाचला. ती ईश्वरी घरात आल्यापासून जीवाला नुसता घोर लागलाय. वल्लरी म्हणते, हो ना हो आई, तुमच्या मनाची अवस्था कळते मला. अर्णवला आता ईश्वरीशी संसार करताना काय काय भोगावं लागणार आहे याचा विचार करून सुद्धा मला खूप भीती वाटते हो. आजी म्हणते, सात्विका अचानक हे जग सोडून गेली. त्यावेळेला मी मनोमन तिला एक वचन दिलं होतं, मुलांची काळजी करू नकोस तू, त्यांच्या वाट्याला कधीही दुःख येऊ देणार नाही. यावर वल्लरी म्हणते, ईश्वरी, दुःख आणि संकट दोन्ही आहे. आजी म्हणते, इतकी वर्ष जपलं चिंटूला, आता मात्र भीती वाटते या सगळ्यावर पाणी पडेल की काय. वल्लरी म्हणते, अहो आई, तुम्ही ठाम राहा, म्हणजे कशावरही पाणी पडणार नाही आणि सात्विकाताईंना दिलेला शब्द पण निभावला जाईल. तुम्ही मात्र मनाशी ठाम राहणं गरजेचं आहे. आजी म्हणते, अगं पण मी करू काय? वल्लरी म्हणते, हे बघा आई, आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. तुम्हाला मनावरती दगड ठेवून कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे नाश्ता करत असताना ईश्वरी, अंजली, अर्णव आणि मामा हे चौघे पण हसत असतात. ते चौघे खूप खुश असतात. मामा म्हणत असतो, एवढं हसू नका. ईश्वरी म्हणत असते, मामा तुम्ही पण ना खूप हसवता, पोट दुखायला लागेल हसून हसून. मामा म्हणतो, एकूणच आजची सकाळ प्रसन्न आहे. एवढ्यातच तेथे ओरडत लावण्या येते. लावण्या म्हणते, यार, आपला माल घेऊन येणाऱ्या कंटेनरचा ॲक्सिडेंट झालाय. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. अर्णव म्हणतो, ॲक्सिडेंट कधी? लावण्या म्हणते, आज सकाळी. ट्रक हायवेवरून जातच होता, तो ब्रिजवरून खाली कोसळला आणि आपलं हजारो टनचं नुकसान झालंय यार. दुसरीकडे नम्रता म्हणत असेल, आई, इशू म्हणेल माझं लग्न काय झालं, माझ्या क्लाउड किचनकडे कोणी बघत सुद्धा नाही. यावर आई म्हणते, अगं नमू, म्हणूनच आजपासून सुरुवात करतोय ना आपण. तेवढे 4 पैसे मिळतील आणि घराला हातभार लागेल आणि बाबांच्या औषधांचा सुद्धा खर्च आहेच ना. नम्रता आणि तिची आई जात असतात. तेवढ्यातच समोरून राकेश येत असतो. नम्रता आपल्या आईला, समोर राकेश आहे असं म्हणते. नमू राकेशला आवाज देते, राकेशजी. ईश्वरीची आई म्हणते, राकेशजी तुम्ही, अहो तुम्ही आहात कुठे? अहो किती दिवस झाले, तुमच्या घराला कुलूप आहे. राकेश म्हणतो, ज्या घरात ईश्वरीजी माझी बायको म्हणून येणार होत्या त्या घरात मला कसं जावंसं वाटेल आता. वेड्यासारखा भटकत असतो इथे तिथे, मनच कुठे लागत नाही, कोर्टातही जात नाहीये. ईश्वरीची आई म्हणते, राकेशजी अहो नका असं करू, ही काय अवस्था आहे तुमची. अहो एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली म्हणून आपलं आयुष्य थांबत नाही आणि थांबायलाही नको. सगळं विसरून जा आणि स्वतःचा विचार करा आता. यावर राकेश म्हणतो, विसरताच तर येत नाही आहे ना काकू. दुसरीकडे आकाश घरी येतो. आकाश अर्णवला म्हणत असतो, दादा, आपला माल घेऊन जात असलेल्या कंटेनरचा ॲक्सिडेंट झालाय.
हे आपल्यासाठी खूप मोठं नुकसान आहे दादा. अंजली म्हणते, लावण्या कुणाला काही झालं नाहीये ना? लावण्य म्हणते, नाही नाही, तसं काही नाहीये. नशीब त्या ट्रक ड्रायव्हरने वेळीच उडी मारली म्हणून तो वाचला. पण आपलं खूप मोठं नुकसान झालंय यार. एवढ्यातच मामी म्हणते, घ्या पाहिलत ना, गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी हळूहळू खरी होत चालली आहे. संकट सुद्धा तुझ्यावरच आलं अर्णव. अर्णव म्हणतो, मामी प्लीज प्लीज. वल्लरी म्हणते, प्लीज काय प्लीज? काहीही चुकीचं बोलत नाहीये मी. चुकीच्या व्यक्तीशी लग्न झाल्यावर त्याचे काय परिणाम होतात हे दिसतंय ना तुला? परंतु अर्णव मामीच्या अंगावर ओरडतो आणि म्हणतो, मामी स्टॉप इट. ईश्वरी मात्र रडतच तेथून निघून जाते. अर्णव आकाशला म्हणतो, इमिजिएटली लोकेशनवर जा आणि तेथील परिस्थिती हाताळ. त्यानंतर अर्णव लावण्याला म्हणतो, लावण्या तू ऑफिसमध्ये जा, मी 24/7 फोनवर अवेलेबल असेल. असं म्हणून अर्णव जात असतो. एवढ्यातच लावण्या म्हणते, यार तू आता लोकेशनच्या इथे असणं महत्त्वाचं आहे. परंतु अर्णव म्हणतो, जे नुकसान व्हायचंय ते झालंय आणि आता मी कुठे आहे हे महत्त्वाचं नाहीये. तो प्लीज गो. यावर मामा म्हणतो, बरोबर आहे अर्णवचं. पुढे आकाश आणि मामा तेथून निघून जातात. वल्लरी आणि लावण्या एकमेकींना खुणावत असतात. नमू इकडे राकेशला म्हणत असते, राकेशजी हे बघा, तुम्ही एवढं मनाला लावून नका घेऊस. प्लीज प्लीज स्वतःचा विचार करा. राकेश म्हणतो, मन तरी आपल्या ताब्यात कुठे असतं नम्रताजी? माझं रडगाणं राहू द्या, संजय काकांची तब्येत कशी आहे? आई म्हणते, फारशी सुधारणा नाहीये, आहे तशीच आहे, पण आम्ही अजून धीर सोडला नाहीये. राकेश म्हणतो, देव लवकरात लवकर बरं करो हीच इच्छा. मला खूप काळजी वाटते हो त्यांची. यावर आई म्हणते, राकेशजी आता तुम्ही स्वतःची काळजी करा. अहो किती चांगलं काम करता तुम्ही. गोरगरिबांना न्याय मिळेल म्हणून लढता. त्यांना काय वाटेल तुम्हीच असे खचलात तर? राकेश म्हणतो, बरोबर बोलताय काकी तुम्ही. आता जगायचं तर फक्त त्यांच्यासाठी. पण सध्या एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय. नम्रता म्हणते, कसला प्रॉब्लेम? राकेश म्हणतो, नाही काही नाही, मी बघतो. परंतु आई म्हणत असे, राकेशजी सांगा ना कसला प्रॉब्लेम आहे? राकेश म्हणतो, सध्या काम करत नसल्यामुळे पैसे नाही राहिलेत आता माझ्याजवळ. उधारीचं काही होतंय काय बघायचं आहे. तेवढ्यातच ईश्वरीची आई आपल्या पर्समधून काही पैसे काढते आणि हे सर्व नम्रता बघते आणि म्हणते, राकेशजी आमचाही खर्च वाढलाय आजकाल. राकेश म्हणतो, हो बरोबर आहे, म्हणजे मी समजू शकतो. काकांचं आता हे असं असताना नाही कळू शकतं मला. परंतु ईश्वरीची आई काही पैसे काढून राकेशला देत असते. राकेश लगेच ते पैसे हातामध्ये घेतो. ईश्वरीची आई म्हणते, आता एवढेच आहेत माझ्याकडे. राकेश म्हणतो, खूप उपकार झाले हो. राकेश म्हणतो, खरं तर मला आवडत नाही आहे हे असं कोणाकडून तर पैसे घेणं, पण काय करू, वेळच तशी आली आहे. मी हे उधार म्हणून घेतोय, उद्यापासून काम सुरू करेन, तुमचे पैसे वेळेवरच परत करेन. यावर आई म्हणते, राकेशजी असू देत, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. त्यानंतर राकेश लगेच तेथून निघून जातो. ईश्वरी इकडे आपल्या रूममध्ये आलेली असते आणि ती जोरजोराने रडत असते. ईश्वरीला घडलेला सर्व प्रकार आठवत असतो. ईश्वरी म्हणत असते, माझ्यामुळेच झालंय हे सगळं. आजी म्हणतात ना ते बरोबर आहे, ते काही गलत नाहीये. माझ्यामुळेच एकानंतर एक संकट येत आहेत अर्णव सरांवर. मी ना स्वतःच एक संकट आहे. असं म्हणून ईश्वरी रडत बसलेली असते. एवढ्यातच तेथे अर्णव येतो. अर्णव ईश्वरीला रडताना बघतो. त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर प्लीज स्टॉप क्राईंग. हे बघ, तू सतत असं रडत असतेस ना, मला नाही आवडत. ॲक्सिडेंट तुझ्यामुळे झालाय, तुझ्यामुळे संकट आलंय असं तुलाही वाटतंय. खरं तर तुला आनंद झाला पाहिजे ना, कारण अल्टिमेटली या सगळ्याचा त्रास मला होतोय, मी सफर करतोय, तर हॅपी व्हायला हवं. तुला का दुःख होतंय? ईश्वरी म्हणते, एवढ्या वाईट मनाची वाटते का तुम्हाला की तुमच्यावर संकट आल्यावर मला आनंद होईल? अर्णव म्हणतो, नाही तशी नाही वाटत मला तू, पण तरीही या सगळ्याचा त्रास मला होतो ना, मग तुला का त्रास होतोय? माझ्याबद्दल तुला काय एवढं वाईट वाटतंय? आणि जर वाईट वाटतंय तर मग अशी भांडतेस का माझ्याशी? तू तर म्हणतेस मी तुझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा विलन आहे, मग विलनबद्दल इतकी सिंपती? यावर ईश्वरी उठून उभी राहते. दुसरीकडे नमू आपल्या आईला म्हणत असते, आई तू का पैसे दिलेस ग राकेशजींना? मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. आधीच आपल्याला एवढा प्रॉब्लेम आहे, त्यात या माणसाला आपल्याकडूनच पैसे घ्यायला लाज नाही का ग वाटत? आई म्हणते, नमू जाऊ दे ग. हे बघ, कोणाला मदत केली ना तर ती देवाच्या चरणी रुजू होते असं म्हणतात. नमू म्हणते, मग आपण आपला विचार करायचाच नाही का? आणि मी म्हणते, अशा चुकीच्या माणसाला आपण मदत का म्हणून करायची? आई म्हणते, चुकीच्या?
नमू काय हे? नमू म्हणते, आई तुला आज सांगूनच टाकते. आई म्हणते काय? नमू म्हणते मला ना सुरुवातीपासूनच राकेशजींबद्दल काहीतरी खटकतंय. पण काय ते माहीत नाही. पण सतत असं वाटत राहतं की हा माणूस खूप खोटं वागतो. आई म्हणते नमू, अगं काय बोलतेस तू हे? नमू म्हणते आई तुला खरं सांगू का? आपल्या इशूचं राकेशजींबरोबर लग्न नाही झालं याचा मला आनंदच झाला. वल्लरी इकडे आजीला म्हणत असते, आई सारखी सारखी आठवण करून देऊन मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. पण गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या ठरायला लागल्या आहेत. वल्लरी आणि लावण्या आजीला भडकवायचा प्रयत्न करत असतात. वल्लरी म्हणत असते, आधी अर्णवचा हात भाजला आणि आता हा ॲक्सिडेंट. याचा अर्थ संकटांना सुरुवात झाली आहे आई. आजी म्हणते, त्याचीच तर भीती वाटते. वल्लरी म्हणते, अहो आई पण अजून वेळ गेलेली नाहीये. आजी म्हणते, अगं पण करणार तरी काय? तो ईश्वरीच्या विरोधात बोललेला एक शब्दही ऐकून घेत नाही हे माहिती आहे ना? वल्लरी म्हणते, हो. आणि कुणी काही सांगितलेलं ना त्याला पटतही नाही. माझं तर जाऊ दे. आजकाल तर तो तुमचं सुद्धा ऐकत नाहीये आई. म्हणूनच सांगते आई की असं काहीतरी करायला हवं ज्याने अर्णवला न सांगता सगळं अगदी सुरळीत पार पडेल. हां, आता ईश्वरीचा हात धरून तिला घराबाहेर नाही काढता येणार. पण अर्णवच्या भोवती एखादी योग्य मुलगी असायला हवी. आजी म्हणते, चिंटूसाठी काहीही करायला तयार आहे मी. लावण्या म्हणते, मला ना ARची खूप काळजी वाटते. आजी तुम्ही मला काहीही करायला सांगा. मी सगळं करेन. आजी म्हणते, पण आधी मला गुरुजींशी बोलावं लागेल, मग काय ते ठरवू. वल्लरी म्हणते, अहो आई पण गुरुजी नाहीच आहे तिकडे. येणार कधी? त्यांना सांगणार कधी? यावर आजी म्हणते, वेळ लागेल थोडा, परंतु गुरुजींच्या सल्ल्यानेच काय ते ठरवू. हे ऐकून लावण्य आणि वल्लरीला आजीचा राग आलेला असतो. दुसरीकडे नमू आईला म्हणत असते, मगाशी तू जे पैसे दिलेस ना राकेशजींना ते तुला परत मिळणारच नाही आहेत. आई म्हणते म्हणजे? नमू म्हणते, राकेशजी तुला ते पैसे देणारच नाही आहेत. तू पैसे लाव माझ्याशी हवी तर. एवढ्यातच फोनचा आवाज येतो. नमू म्हणते, पाहिलंच सत्य आहे. नमू फोन उचलते तर ऑर्डर आलेली असते. नमू म्हणते, आई चल पटकन कामाला लागूया, ऑर्डर आहे. आई म्हणते, बरं झालं देव पावला. आई म्हणते, नमू आपण इशूला विचारूया का तिला याबाबतीत काय वाटतं ते? नमू म्हणते, आई नको उगीच. आपली इशू आनंदात आहे ना, मग तिला आनंदातच राहू दे. आई म्हणते, हो बरोबरच आहे तुझं. आई पुढे म्हणते, नमू खरंच तू म्हणतेस तसे राकेशजी असतील तर? असं म्हणून आई खूप काळजीत पडते. दुसरीकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मी इंदोर ठीक आहे नको ॲक्सेप्ट करूस. हे बघ मी इंदोर, आपलं नातं ॲक्सेप्ट करायला मी तुला कधीच फोर्स करणार नाही. पण तुला काळजी वाटते माझी. आणि हे बघ बाहेरच्यांना वाटेल ते बोलू दे, परंतु मी मानत नाही या गोष्टी. या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे. तुझा काहीही दोष नाही आहे. दोष असेल तर तो फक्त सिच्युएशनचा आहे. त्यामुळे प्लीज स्टॉप क्राईंग. तर मी एवढ्यातच ईश्वरी म्हणते, नाहीतर काय कराल? बिनावजह राग येण्याचा रेकॉर्ड ना तुमचा आहे, माझा नाही. सर्टिफाईड भडकूचंद आहात तुम्ही, भडकूचंद. हे मला नाही अख्ख्या जगाला वाटतं. आणि तुम्हाला वाटतं ना मी सारखी रडत का असते? तर हो, मला वाईट वाटतं. कारण माझ्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत ना त्या माझ्यासाठी खूप आहेत. त्यापेक्षा मी इथे नसते ना. एवढ्यातच अर्णव ईश्वरीच्या हाताला पकडतो आणि म्हणतो, एक मिनिट, मी इथे नसते ना असं म्हणायचं नाही. नाही बोलायचं असं. मला याचा खूप त्रास होतो. ईश्वरी म्हणते, मला नाही त्रास होत. आजींच्या नजरेत मी दोषी आहे. या घरात मी कुणालाही नको आहे. हे फिलिंग घेऊन पुन्हा त्याच घरात राहणं एवढं सोपं नाही आहे ते. आणि मी तर अर्णव ईश्वरीला पकडतो आणि म्हणतो, मिस इंदौर हे बघ, एवढा विचार नको करूस प्लीज. आणि तुला विचार करायचाच आहे ना तर आपला विचार कर. असं म्हणून अर्णव हसत असतो. ईश्वरी अर्णवला बाजूला करते आणि म्हणते, तुम्हाला ना सगळ्या गोष्टी एकदम सोप्या वाटतात. असं म्हणून ईश्वरी बाजूला जात असते. एवढ्यातच अर्णव म्हणतो, मिस इंदौर. त्यानंतर अर्णव ईश्वरीच्या हातात औषधांचा बॉक्स देतो. ईश्वरी म्हणते, आता औषध कशासाठी? अर्णव आपला हात पुढे करतो आणि म्हणतो, माझ्या हातावरची जखम भरली नाही आहे अजून. आणखीन एक जखम आहे, तुझ्या मनावरची जखम. अर्णव ईश्वरीच्या हाताला पकडतो आणि म्हणतो, मिस इंदौर यू आर हर्ट आणि तुझी ती जखम भरली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुला जर मी नको असेल ना सुद्धा मी तुझ्यासोबत असणार आहे. हरलो तरी एकत्र हरू, पण एकत्र. एकटं नाही सोडणार तुला कधीच. ईश्वरी म्हणते, तुमच्या या सगळ्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये, कळलं? मला वाईट वाटतंय ते फक्त इन्सानियतच्या नात्याने.
बायको आहे म्हणून तुमची काळजी वगैरे वाटण्याचा सवालही नाही पैदा होता. तुमचं खूप मोठं नुकसान झालंय, तुमच्यावर मोठं संकट आलंय याचं वाईट वाटत नाहीये मला. आजींच्या नजरेत मी दोषी आहे याची तकलीफ जास्त होते मला, असं म्हणून ईश्वरी तेथून निघून जाते. अर्णव म्हणत असतो, एक ना एक दिवस भरेल ती जखम. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंजली ईश्वरी आणि अर्णवला म्हणत असते, राजे शिर्केंच्या परंपरेप्रमाणे हे सगळे दागिने घालून तू देवीची पूजा करायची आहेस. त्यावर अर्णव म्हणतो, घालेल ती ताई. अंजली म्हणते, ती घालेल नाही, तू तिला घालायचे आहेत हे दागिने. यावर अर्णव म्हणतो, व्हॉट? ईश्वरी सुद्धा म्हणते, काय? अंजली म्हणते, अरे आपली प्रथाच आहे तशी. त्यानंतर अर्णव ईश्वरीला ते दागिने घालत असतो. नंतर ईश्वरी तेथून जात असते. एवढ्यातच अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणतो, मी इंदोर, ही फक्त प्रथा नाही तर हा हक्क आहे आणि हा हक्क मी कधीच कोणाला देणार नाही. यावर ईश्वरी म्हणते, हे नातं मी मानत नाही, त्या नात्यात परंपरेच्या नावावर पुन्हा एकदा अडकणार आहे मी. अर्णव म्हणतो, तू जरी मानत नसलीस तरी नातं आहे, हे लवकरच कळेल तुला.